नमस्कार भावांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। ते म्हणजे अलीबाबा आणि 40तले चोर या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। दशकभरापूर्वी विवेक बेळे लिखित अलीबाबा आणि 40तले चोर हे नाटक आलं होतं। या नाटकानं मिड लाईफ क्रायसिस अर्थात 40तल्या स्त्री पुरुषांच्या आकर्षणाविषयीच्या एका नाजूक भावनिक द्वंद्वाला वाचा फोडली होती। ही संहिता आजही तेवढीच कालसुसंगत वाटते। अशाच एका नाजूक प्रश्नाचा किंवा शंकेचा पाठपुरावा आदित्य इंगळे दिग्दर्शित अलीबाबा आणि 40तले चोर या सिनेमात आहे। गोष्ट आहे ती 3 जोडपी आणि एका अविवाहित पुरुषाची। पराग म्हणजेच सुबोध भावी आणि आदिती म्हणजेच श्रुती मराठे, डॉक्टर म्हणजेच अतुल परचुरे आणि सुमित्रा म्हणजेच मुक्ता बर्वे, वरुण म्हणजेच आनंद इंगळे आणि शलाका म्हणजेच मधुरा वेलणकर अशी ही 3 जोडपी आणि अविवाहित अभिषेक म्हणजेच उमेश कामत यांच्यात एक किस्सा घडलेला आहे। एकदा हे सगळे एकत्र असताना अचानक अंधार होतो। त्या अंधारात कुणीतरी कुणाचं चुंबन घेतल्याचा आणि पाठोपाठ कानशिलात भडकवल्याचा आवाज येतो। गंमत अशी आहे की यामधल्या बायका आणि नवरे आपापला जोडीदार सोडून इतरांचे चांगले मित्र आहेत। ही मैत्री तशी फारशी उघड नाही। नवऱ्याला न सांगता किंवा लपून आपल्या ग्रुपमधील मित्राला भेटायला ती जात असते। ग्रुपमधील प्रत्येक जण असंच काहीसं वागत असतं। त्यात अभिषेक अविवाहित असल्यानं तोच ग्रुपमधील सर्व बायकांना मैत्रीची गळ घालतो असा बहुतांश जणांचा संशय असतो। अशा स्थितीत अंधारात किस घेण्याचं धाडस कुणी केलं असेल याचा शोध सिनेमाभर दिसतो, परंतु नाटकाचं चित्रपटात रूपांतर करताना त्याचा बोलपट झाल्याने तो दिसतो कमी आणि कानी पडतो अधिक। परिणामी 40तले चुंबनही संवादातूनच पाहायला मिळतं। या वयातील टप्प्यांची भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्थिती सांगण्याचा प्रयत्नही लेखक विवेक बेळे आणि दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी केला आहे। आपल्या समाजात स्त्री पुरुष सहसंबंधाबाबत फारसं बोललं जात नाही। या नात्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन गॉसिपिंग पुरताच मर्यादित राहतो। तसंच सिनेमातही बहुतांश वेळा केवळ गॉसिप्सच सुरू असतं। सिनेमातली पात्र दोघं असं करत एकमेकांशी संवाद साधत असतात वा वाद घालत असतात। त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपणही गॉसिप ऐकत आहोत असंच वाटतं। 7ही कलाकारांनी कमाल काम केलं आहे। सर्वच कलावंत वैविध्यपूर्ण स्वभाव असलेल्या मंडळींचं प्रतिनिधित्व चोख करतात। त्यातही उमेश कामतनं साकारलेली अभिषेकची व्यक्तिरेखा अधिक रिलेट होते। मुक्ता बर्वे, मधुरा वेलणकर आणि श्रुती मराठे यांनी सहज सुंदर अभिनय केला आहे। सुबोध भावे, आनंद इंगळे आणि अतुल परचुरे यांनी साकारलेल्या भूमिका खिळवून ठेवतात। 40त आल्यावर माणसांमधल्या अतृप्त इच्छा, कल्पना कदाचित अधिक उसळी मारून वर येतात, कारण आयुष्यात स्थिरावण्यासाठी परिश्रम करताना तारुण्यात बरंच काही राहून गेलेलं असतं। स्वाभाविकपणे माणसावर आलेले संस्कार, सामाजिक नियमांची चौकट आणि प्रतिष्ठा यामुळे मनातल्या सुप्त इच्छांना बऱ्याचदा तिलांजली द्यावी लागते, कारण काही जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात। तरीही काही इच्छा मनात असतात, त्याला नैतिक म्हणावं की अनैतिक हा वादाचा मुद्दा असला तरी समाजात अनादी काळापासून हे होत आलं आहे। हाच विषय नेमकेपणानं सिनेमात मांडला आहे। ही गुंतागुंत उत्तरार्धात अधिक वाढते आणि किसचं रहस्य अखेरपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं। तर हे रहस्य पाहण्यासाठी आपण एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहू शकतो। या सिनेमाची निर्मिती नितीन वैद्य प्रोडक्शन यांनी केलेली आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे। लेखन विवेक बेळे यांनी केलं आहे। तर या सिनेमातले कलाकार आहेत आनंद इंगळे, अतुल परचुरे, सुबोध भावे, उमेश कामत, मधुरा वेलणकर, मुक्ता बर्वे आणि श्रुती मराठे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।